हाँ सुभानराव बोलतोय. हॅलो बाबा, जानकी बोलतीये. सकाळीच झालं ना आईचं ऑपरेशन? कसं झालं, कशी आता ती? होय पुरी, अगं हे तुझ्यामुळे शक्य झालं. तू फक्त तिकडची काळजी घे, त्यांना एकट्याला सोडून घेऊ नकस. बाबा मला सांगा, तुम्हाला पैसे नक्की कोणी आणून दिले हो? अगं आपला तो गावचा दौला पाटील आहे ना, तो म्हणला की मुंबईहून फोन आला होता. जानकी, जावई बापूंनी स्वतःहून फोन केला होता का? आता काय का असना, आपली पैशाची व्यवस्था झाली ना, काळजी मिटली. हे पुरी, पण तू स्वतःची काळजी घे. हा हो. तुम्ही मला बोलवलत का? हो शिंदे, संध्याकाळी एक माणूस मला भेटायला आला होता. तुम्हाला काही वाकडं तिकडे बोलला की काय? नाही, पण सरळही बोलत नव्हता एवढं नक्की. मंजिरी थोरातच्या केसबद्दल खूप तावातावानी बोलत होता, पण हेही म्हणाला की त्या केसशी माझा काही संबंध नाहीये. माईसाहेब थोरातांचा तो कार्यकर्ता आहे असं म्हणाला, पण नाही, कोणासाठी काम करतो सगळं, लवकरात लवकर. ओके मॅडम, मी आजच कामाला लागतो. साहेब, तुम्हाला तुमच्या मिसेस भेटायला आलाय. ती का आली आहे इथे? आणि माझ्या परवानगीशिवाय तिला आत कसं घेतलं तुम्ही? तिला आत्ताच्या आत्ता निघून जायला सांगा. कसे आहात? का आलीस इथे? तुला सांगितलं होतं ना माझ्या नजरेसमोर येऊ नकोस म्हणून. मी कालच येणार होते, पण येता नाही आलं म्हणून आज आले. तुला एकदा सांगितलेलं कळत नाही का? जी बाई स्वतःच्या नवऱ्याचा सौदा करायला निघते, त्या बाईची सावली सुद्धा पडायला नको इथे. हे काय बोलताय तुम्ही? कसला सौदा? मी काय केलंय? वा, तुझ्या आईचं ऑपरेशन झालं ना, मग त्याच्यासाठी 10 लाख रुपये कोणी दिले तुला? मला पण तेच माहिती नव्हतं, पण बाबा मला म्हणाले की कदाचित तुम्ही फोन करून. म्हणजे तुला असं म्हणायचंय की 10 लाख रुपयांची व्यवस्था मी केली? नीतानं मला सगळं सांगितलंय. तू माझ्याशी घटस्फोट घेण्यासाठी 25 लाखाचं डील केलंस तिच्याशी. 10 लाख रुपये तुझ्या आईच्या ऑपरेशनसाठी घेतलेस. हॅलो. काय सविताबाई, कशा आहात आपण? कशी काय चालली मोहीम? कसली मोहीम? असं काय करताय? केवढ्या मोठ्या गुप्तहेर मोहिमेवर पाठवलं होतं तुम्हाला. मला तुमच्याशी कोणत्याही प्रकारचा संबंध ठेवायचा नाही, कळलं ना तुम्हाला? ठेवा फोन तुम्ही. मी तुम्हाला किल्लेदारांच्या घरातल्या प्रत्येक व्यक्तीवर नजर ठेवायला सांगितले होते. काय झालं त्याचं? आणि तुम्ही स्वतःहून फोन करून काहीच कळवत नाही. तेव्हा आता नीट ऐका. किल्लेदारांच्या घरात ती नीता नावाची बाई कोण आली, तिची संपूर्ण माहिती हवी मला, आणि तेही लवकरात लवकर. झालं तुमचं बोलून, आता फोन ठेवा. कुठे जाताय? बाहेर चाललात कुठे? कुठे जाहीर सभा घेऊन माझी बदनामी करायचा विचार आहे? जानकी, तुझी बदनामी करून मुझे क्या फायदा है? वा, उगीच साळसूतपणाचा आव आणू नका. तुमच्याबद्दल कधीच चांगलं मत नव्हतं माझं, पण आज तुम्ही त्याच्यावर शिक्कामोर्तब केलं. किती खोटं बोलाला. व्हॉट्स रॉंग विथ यू? नरसिंहचा राग माझ्यावर कशाला काढतेस तू? त्यांचा राग नाही, मी तुमच्यावरच रागवलीये, कारण तुम्ही तशाच वागले आहात. मी आत्ता त्यांना भेटून आले. तुम्ही काय सांगितलं त्यांना? मी तुमच्याकडे 25 लाख रुपये मागितले, आणि ते पण ह्यांना सोडून जाण्याचे. शी, लाज नाही वाटली तुम्हाला असं काही बोलताना? तुला हे सगळं कळलं जानकी? बर, सांगितलं मी तसं नरसिंहला, तर काय करणार काय आहेस तू माझं? माझ्या आईच्या आजारपणाचा फायदा घेऊन तुम्ही तिकडे 10 लाख रुपये पाठवलेत, आणि यांना सांगितलं की मी यांचा सौदा करतेय म्हणून. ती घाणेरडी वागणूक आहे, आणि हे मी खपवून घेणार नाही.